हॅलो फ्रेंड्स, बेसिक इंग्लिश स्पीकिंग कोर्स डे 9 मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. गाईज, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ऑल प्रोनाउन्स. लेट्स गेट स्टार्टेड. पहिले आहे आय. आय म्हणजे मी. ह्याच्यावरती आपण एक वाक्य पाहूया. मी खरेदी करत आहे. आय ॲम शॉपिंग. आय ॲम शॉपिंग. नेक्स्ट प्रोनाउन आहे वी. वी म्हणजे आम्ही किंवा आपण. आम्ही रात्रीचे जेवण करत आहोत. We are taking dinner. We are taking dinner. नेक्स्ट आहे यू. यू म्हणजे तू किंवा तुम्ही. तू किंवा तुम्ही. तू काय करत आहेस? What are you doing? What are you doing? किंवा आपण असंही म्हणू शकतो, तुम्ही कोठून आहात? Where are you from? Where are you from? नेक्स्ट ही. ही म्हणजे तो. ह्याच्यावरती एक्झाम्पल पाहूया आपण. तो चांगला मुलगा आहे. ही इज अ गुड बॉय. ही इज अ गुड बॉय. नेक्स्ट प्रोनाउन शी. शी म्हणजे ती. ती सुंदर आहे. शी इज ब्युटिफुल. शी इज ब्युटिफुल. इट. इट म्हणजे हे किंवा ते. मोस्टली हे निर्जीव वस्तूसाठी किंवा प्राण्यांसाठी वापरले जाते. फॉर एक्झाम्पल, इट इज अ हाऊस, इट इज अ पपी. असे शब्द जे निर्जीव वस्तूंविषयी बोलतो आहे किंवा प्राण्यांविषयी बोलतो आहे. ती खुर्ची आहे. इट इज अ चेअर. ते माझे आवडते पुस्तक आहे. इट इज माय फेवरेट बुक. अशा ठिकाणी इट वापरले जाते. पुढे आहे दे. दे म्हणजे ते सर्वजण. ते इंग्रजी बोलतात. दे स्पीक इंग्लिश. दे स्पीक इंग्लिश. नेक्स्ट आहे हिज. हिजचा अर्थ होतो त्याचा, त्याची, त्याचे. मग फॉर एक्झाम्पल, ती त्याची कार आहे. दॅट इज हिज कार. दॅट इज हिज कार. नेक्स्ट हर. हर म्हणजे तिचा, तिची किंवा तिचे किंवा तिला असा पण ह्याचा अर्थ होतो. तिचे वडील खूप श्रीमंत आहेत. हर फादर इज व्हेरी रिच. हर फादर इज व्हेरी रिच. अजून एक घेऊया. तिला येऊ द्या. इंग्लिशमध्ये होणार लेट हर कम. लेट हर कम. जेव्हा तिचा, तिची, तिचे असं येईल तेव्हा हर वापरायचं आहे. तिला असं येईल तेव्हा सुद्धा हर वापरायचं आहे. तिचा, तिची, तिचे ह्याला जोडून नेहमी एक नाऊन येणार आहे. जसं तिची शाळा, तिचं घर. सो हर स्कूल, हर हाऊस. नेक्स्ट हर्स. हर्सचा अर्थसुद्धा होतो तिचा किंवा तिची. हे पुस्तक तिचे आहे. धिस बुक इज हर्स. धिस बुक इज हर्स. या ठिकाणी हर्सच्या पुढे कुठलेही नाऊन जॉईन केले जात नाही. हे पुस्तक तिचे आहे. धिस बुक इज हर्स. पुढे हिम. हिमचा अर्थ होतो त्याला. त्याला जाऊ द्या. लेट हिम गो. लेट हिम गो. नेक्स्ट युअर. युअरचा अर्थ होतो तुझा, तुझी, तुझे, तुमचा, तुमची, तुमचे. तुझे वडील कुठे आहेत? वेअर इज युअर फादर? वेअर इज युअर फादर? तुमची कार कुठे आहे? वेअर इज युअर कार? वेअर इज युअर कार? नेक्स्ट वर्ड आहे युअर्स. युअर्स म्हणजे तुझा, तुझी, तुझे, तुमचा, तुमची, तुमचे. हे पैसे तुमचे आहेत. धिस मनी इज युअर्स. धिस मनी इज युअर्स. युअर्सच्या पुढे इथे कुठलाही नाऊन जॉईन नाही आहे. नेक्स्ट माय. माय म्हणजे माझा, माझी, माझे. हे माझे पुस्तक आहे. धिस इज माय बुक. धिस इज माय बुक. नेक्स्ट माईन. माईनचाही अर्थ असाच होतो माझा, माझी, माझे. एक्झाम्पल, हा फोन माझा आहे. धिस फोन इज माईन. धिस फोन इज माईन. ही कार माझी आहे. धिस कार इज माईन. धिस कार इज माईन. नेक्स्ट प्रोनाउन आहे अवर्स. अवर्सचा अर्थ होतो आमचा, आमची, आमचे किंवा आपला, आपली, आपले. फॉर एक्झाम्पल, ही कार आमची आहे. धिस कार इज अवर्स. धिस कार इज अवर्स. नेक्स्ट मी. मी म्हणजे मला. एक्झाम्पल, कृपया मला 500 रुपये द्या. गिव मी 500 रुपीज प्लीज. गिव मी 500 रुपीज प्लीज. नेक्स्ट अस. अस म्हणजे आम्हाला. आम्हाला ऐकू द्या. लेट अस हिअर. लेट अस हिअर. देम. देम म्हणजे त्यांना. त्यांना बोलवा.
कॉल देम देअर. देअर म्हणजे त्यांचा, त्यांची, त्यांचे. ती त्यांची नवीन कार आहे. दॅट्स देअर न्यू कार. दॅट्स देअर न्यू कार. मायसेल्फ म्हणजे मी स्वतः. मी हे माझ्यासाठी करतो. आय डू धिस फॉर मायसेल्फ. आय डू धिस फॉर मायसेल्फ. नेक्स्ट आहे युअरसेल्फ म्हणजे तू स्वतः किंवा तुम्ही स्वतः. तुम्ही हे स्वतः करा. यू डू इट युअरसेल्फ. यू डू इट युअरसेल्फ. हिमसेल्फ म्हणजे तो स्वतः. हे त्याने स्वतः केले. ही डिड इट हिमसेल्फ. ही डिड इट हिमसेल्फ. हरसेल्फ ती स्वतः. हे तिने स्वतः केले. शी डिड इट हरसेल्फ. शी डिड इट हरसेल्फ. अवरसेल्व्स आम्ही स्वतः. आम्ही स्वतः आनंद घेतला. वी एन्जॉयड अवरसेल्व्स. वी एन्जॉयड अवरसेल्व्स. देमसेल्व्स ते स्वतः. ते त्यांचे काम स्वतः करतात. दे डू देअर वर्क देमसेल्व्स. दे डू देअर वर्क देमसेल्व्स. ठीक आहे गाईज, या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व प्रोनाउन्स पाहिले जे इंग्रजीमध्ये बोलताना बऱ्याच प्रमाणात वापरले जातात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.